चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांची कोंडी करण्याचा प्रयत्न करणारे काँग्रेसचे माजी नगरसेवक प्रवीण पडवेकर आता स्वतः अडचणीत सापडण्याची शक्यता आहे। त्यांनी महानगरपालिकेचं बनावट QR कोटेशन तयार केल्याची तक्रार युवा चांदा ब्रिगेडच्या वतीनं महानगरपालिका आयुक्तांकडे करण्यात आली आहे। 200 युनिटच्या मुद्द्यावर चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांना घेरण्याचा प्रयत्न करणारे काँग्रेसचे माजी नगरसेवक प्रवीण पडवेकर आता स्वतःच अडचणीत येण्याची शक्यता आहे। पडवेकर यांनी जोरगेवार यांना लक्ष्य करण्यासाठी मनपाची परवानगी न घेता 200 युनिट संदर्भात आश्वासनाचा विसर पडल्याचे शहरात फलक लावले। एवढंच नव्हे तर त्या फलकावर मनपाचा बनावट QR कोड वापरण्यात आला। आता यंग चांदा ब्रिगेडच्या वतीनं मनपा आयुक्तांकडे तक्रार करण्यात आली आहे। यंग चांदा ब्रिगेडचे शहर अध्यक्ष राशिद हुसेन यांनी पडवेकर यांची मनपा आयुक्तांकडे तक्रार केली आहे। त्यांनी परवानगीचे बनावट QR कोड लावून मनपा प्रशासनाची दिशाभूल केली आहे। त्यामुळे प्रवीण पडवेकर आणि फलक छापणाऱ्या शिवपार्वती प्रिंटर्स यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी तक्रार त्यांनी मनपा आयुक्तांकडे दिली आहे। दरम्यान या संदर्भात आपल्याला काही माहिती नाही, मनपाकडे परवानगी मागितली होती। हा सर्व प्रकार शिवपार्वती प्रिंटर्सशी संबंधित आहे असं पडवेकर यांनी सांगितलं आहे। कल 14 तारीख को प्रवीण पडवेकर, ये कांग्रेस पार्टी के एक नेता है, इन्होंने आमदार जोरगेवार साहब की बदनामी करने के लिए कुछ होर्डिंग्स लगाए थे। वो होर्डिंग गैर कानूनी ढंग से लगाई गई थी, उसको महानगर पालिका की मान्यता नहीं थी। उन्होंने वो फ्रॉड करके लगाया। उस पर जो QR कोड था वो भी गलत था, वो महानगर पालिका का QR कोड नहीं था। एक आमदार साहब को बदनाम करने के लिए इतने नीचे दर्जे पे जाके उनकी बदनामी करना और एक ऐसे इंसान की बदनामी करने के लिए उन्होंने ये काम वो कर रहे हैं। हमने महानगर पालिका में आज आयुक्त साहब से मिलकर हमने उन्हें एक निवेदन दिया है। उसमें हमने कहा है उसमें जो जो शामिल है सब पे कार्रवाई की जाए और जहाँ ये प्रिंट हुआ है बैनर उस पर भी कार्रवाई की जाए, क्योंकि उसने महानगर पालिका के नियमों को तोड़ा है, गलत तरीके से उसने बैनर लगाया है। इसका हमारे पास पूरा पुरावा है। असा कोणताही प्रकार झाला नाही। आम्ही 200 युनिट जे आमदार साहेबांनी जे आश्वासन दिलं होतं चंद्रपूर जनतेला ते फोल ठरलं आणि त्याकरिता मी त्या होल्डिंगवाल्याला सांगितलं की या पद्धतीचे बॅनर बनवायचे आहे आणि 10 दिवसा अगोदर त्यांना सांगितलं की परमिशन घ्या आणि त्यानंतरच ते बॅनर लावा। पण मला वाटत नाही त्या कोणत्या पद्धतीने त्यांनी बॅनर लावले हे मला काही माहित नाही आहे, कारण की माझा अधिकार आहे तो 200 युनिट बद्दल आमदाराला जवाब विचारासाठी 100 कोटीचे पैसे बॅनर बोर्ड लावले होते, त्यांच्या विरोधात आपण बॅनर पोस्टरबाजी करण्याचा अधिकार तो मला आहे। ते मी नियमाप्रमाणे त्यांना ऑर्डर दिला होता। आता त्यांनी काय केलं हे मला माहिती